पराशर ऋषींनी केलेला राक्षस यज्ञ याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगते. पराशर ऋषी हे वशिष्ठ ऋषींचे नातू, त्यांच्या वडिलांचे नाव शक्ती. या शक्तीला आणि त्याच्या भावंडांना विश्वामित्र ऋषींनी एक कृत्या निर्माण करून ठार मारले होते. या शक्तीची पत्नी ती गरोदर होती आणि ती वशिष्ठ ऋषींच्याकडे राहत होती. असं सांगतात की पराशर ऋषी पोटात असताना वेद पठण करीत असत. कालांतराने पराशर ऋषींचा जन्म होतो आणि ते मोठे व्हायला लागतात. घरात वशिष्ठ ऋषी असतात आणि तो त्यांना तात म्हणजे आपल्या भाषेत बाबा असं म्हणायला लागतं. ते थोडे मोठे झाल्यावर त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की अरे, ते तुझे तात नाही आहे, तर ते तुझे आजोबा आहेत. मग त्यांनी बालसुलभ पुढचा लगेच प्रश्न केला की मग माझे तात कुठे आहेत? तर तिने सांगितलं की तुझे तात या जगात नाही आहेत. ते म्हणले का नाही आहेत? तर तिने सांगितलं की एका राक्षसाने त्यांना ठार मारलं. ही गोष्ट लहानपणी त्यांच्या मनावर इतकी ठसली आणि त्यांनी मनाशी असा निश्चय केला की या ज्या राक्षसांनी माझ्या वडिलांना ठार केलं त्या सगळ्या राक्षसांनाच मी मारून टाकेन. पुढे ते मोठे झाले, त्यांनी खूप तप केलं आणि तपसामर्थ्याने त्यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं. आणि आपल्याला माहिती आहे की जन्मेजय राजांनी आपल्या वडिलांना ज्या तक्षकांनी मारलं त्या तक्षकाचा म्हणजे त्या सर्पकुळाचा सूड घेण्यासाठी सर्पयज्ञ केला होता. आणि तसाच त्याच्या अनेक वर्ष आधी ह्या पराशर ऋषींनी राक्षस सत्र केलं होतं आणि त्यांनी यज्ञाला सुरुवात केली आणि एकेका राक्षसांची आहुती त्यांनी द्यायची सर्व सिद्धता केली. आणि रावणाचे वडील जे पुलस्ती ऋषी त्यांना ही गोष्ट कळली आणि त्यांनी येऊन पराशर ऋषींना विनंती केली. त्यांनी वशिष्ठ ऋषींना पण विनंती केली आणि त्या दोघांनी समजावून सांगितलं आणि मग हा यज्ञ त्यांनी थांबवला. आणि म्हणून असं म्हणतात की पुलस्तेने पराशराशी प्रार्थिले मग वाचले रावणादिक. अशी ही राक्षस यज्ञाची किंवा राक्षस सत्राची गोष्ट आहे. इथे थांबते.